ठार करा, कारण काय अवस्था होती तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले. हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब. तुम्ही काहीतरी करा, नाही तर आम्हाला तर काहीतरी करू द्या. जुन्नर तालुक्यातील कुमशेद या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी 6 वर्षांच्या सिद्धार्थ केदार या बालकाला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. वन विभागाने सदर परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी तात्काळ 10 पिंजरे व 5 कॅमेरे लावले होते. आज पहाटे 6:30 वाजता एक बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याचं वय 7 ते 8 वर्षांचा असून तो नर जातीचा आहे. पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा एक डोळ्याला इजा झाली असल्याचे दिसून येत आहे. हा बिबट्या पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणावर गावकरी या ठिकाणी जमले होते. या बिबट्याला आताच्या आता इथे ठार मारा यासाठी जमाव आक्रमक झाला होता. वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी ही परिस्थिती ओळखून हा बिबट्या जर तोच नरभक्षक बिबट्या असेल तर त्याला ठार मारण्यात येईल असं आश्वासन दिल्याने जमावाचा उद्रेक काहीसा शांत झाला. परंतु तरी देखील काही लोक बिबट्या नेण्यास अडथळा निर्माण करत होती. वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी जर हा बिबट्या नरभक्षक असेल तर त्याला ठार करण्यात येईल असं लेखी आश्वासन जमावाला दिल्यानंतर जमाव शांत झाला. या बिबट्याला आता माणिकडोह येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आला असून हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का याची तपासणी होईल व त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. जुन्नर टाइम्स, कुमशेत, जुन्नर. मॅच करतो आणि याचा हे करून टाकतो. आपल्याला आता सकत असतो आपण. तुमचं म्हणणं आहे तुमच्या मागून मी तसं करतो पाठवून देतो आणि तसं पण तुम्ही बोललं तुम्हाला माझं मॅच झाली तर याला मारायची परवानगी किती दिवसात लागतील त्याला? किती दिवसात होईल? आपण प्रस्ताव पाठवून घेऊन घेऊन नाही नाही तुम्ही आता लिहून द्यायचं. नाही तुम्ही आता काय लिहून द्यायचं का? आता इथं लिहून द्यायचं तुम्ही याचे स्वयं आता हैदराबादला पाठवणार आहे तुम्ही. दोन्हींचे स्वयं मॅच झाल्यानंतर या बाळाचं ज्याची मॅच झाल्यानंतर जर त्याची मॅच झाली तर त्याला डायरेक्ट मारायची परवानगी आम्ही स्वतः देणार. म्हणजे तुम्ही शूट करून टाका. तुम्ही तुम्हाला साध्या कागदावर नाही तुमच्या वन लाईव्ह झालेलं इथं अशोक तुम्ही कागद घेऊन या. हे लोक परवानगी भेटणार आहे. तुम्ही जेव्हा शूट करणार आहे नाही शूट गावचे सरपंच असतील हे जे काय करणार आहे परत नाही होऊन आम्ही करतो. आता कसं तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही पण थोडंसं हे करतो. पण एवढं पण तुमची विनंती आहे का ज्यावेळेस तुम्ही ते करशाल ना आमच्या समोर झाली पाहिजे ती सुद्धा घटना. आता कसं म्हणता का तुम्ही थोडं 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 आता तुम्ही शेवटपर्यंत परिस्थिती बघितली आहे साहेब. जर बिबट्या दोषी निघाला तर त्या बिबट्याला शूट करायची जबाबदारी. आणि आता जे पिंजरे लावलेले आहेत ते हलवायचे नाही, महिनाभर अजून हलवायचे नाही. आणि पुढे लागत आला त्याच्यात जर तो दोषी नसेल तर ते सापडे, बाकीचे जे राहिले ते सापडे. आणि तिथं कुमशेत गावात सेन्सिटिव्ह झालेलं आहे. तिथं तुम्ही अजून कुठे पिंजरे लागत तर तिथं पिंजरे गावकऱ्यांना माझी विनंती आहे. बघा आता आपण भरपूर केलेलं आहे. गावकऱ्यांना विनंती आहे सगळ्यांच्या वतीने सरपंच असतील मी बोलतो का बाबा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. तुमच्याकडे कॅमेरे चालू आहेत. जर यांनी आपल्याला 1 तासामध्ये जर यांनी आपल्याला पत्र दिलं नाही तर कायदा हातात घेऊन आपण रस्त्यावर उतरणार आहोत. तेव्हा त्यांनी कागद द्यायचा. दुसरा विषय त्यांनी जे काही रिपोर्ट सरपंच असतील तुम्ही असाल यांना सगळे पेपर जे व्यवहार करणार ते आम्हाला सांगा. आणि जर यांनी परवानगी येऊन सुद्धा शूट नाही केलं तर आंदोलन करण्याची आपल्याला धमक आहे. तेव्हा ग्रामस्थांना विनंती राहील माझी स्वतःची आणि सरपंच आणि तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्या बिंदास करू शकता. 1 तासात आम्हाला पाहिजे तसं जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर बसू. आम्ही कुणालाही निवेदन देणार नाही. रस्त्यावर डायरेक्ट बसणार आहे.
काय तर तुम्हाला समजत आम्हाला सांगा ना. तसं जाऊन नाही देणार. हा, नाही जाऊ शकत. बरं का? मला काय म्हणायचं हात जोडून विनंती करते. जमणार नाही. तुम्ही बघितली तुम्ही का शूटची नाही? परवानगी आणा. तुम्ही बघितली का तुम्ही नाही? एवढ्या दिवसात शूटची परवानगी का नाही आणली ते सांगा. तुम्ही एवढ्या दिवस शूटची परवानगी का नाही आणली? तुम्ही उमरेला शूटची परवानगी आणली, पिंपरी पेंढारला आणली, मग इथं का नाही? इथं का नाही? इथं लहान मुलाचा बळी गेलाय, तुम्ही का नाही गेला ते सांगा. नाही, मग तुम्ही त्यांच्या याच्यावरून तोच बिबटे परवानगी आणा. परवानगी आणा तुम्ही. हे बघा त्या आईचा जीव पहा तुम्ही. तुम्ही सत्य परिस्थिती शेवटपर्यंत पाहिली असेल. नाही पाहिली का साहेब सांगा. माझी देखत मारा माल ते मारायला त्याला पण माझे हो जर तिने लढली असती तुम्ही हे करणार नाही तर तुम्हीच काय नाही, नाही, तुम्ही पहा ना त्या आईचा जीव बघा तिच्या आईने स्वतः उचलून आणलाय. नाही नाही तुम्ही ऐका आता. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असं आता ऐक ना तुम्ही ऐका. परवानगी भेटणार आहे तुम्ही जेव्हा शूट करणार आहे नाही नाही शूट गावचे सरपंच असतील हे जे काय आमच्या समोर त्याला झालं पाहिजे शूट बरं तुम्ही का करणार आहे. परत नाही होऊन आम्ही करतो आम्ही करतो. आता कसं तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही पण थोडंसं हे करतो पण एवढं पण तुमची विनंती आहे का ज्यावेळेस तुम्ही ते करशाल ना आमच्या समोर झाली पाहिजे ती सुद्धा घटना. आता कसं म्हणता का तुम्ही थोडं 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 आता तुम्ही शेवटपर्यंत परिस्थिती बघितली आहे साहेब. जर तो बिबट्या दोषी निघाला तर त्या बिबट्याला शूट करायची जबाबदारी आणि साहेब आता जे तुमची. पिंजरे लावलेले आहेत ते हलवायचे नाही, महिनाभर अजून हलवायचे नाही आणि नाही, आणि नाही, पुढे तो लागेल. report आला त्याच्यात जर तो दोषी नसेल तर ते सापडाय बाकीचे जे राहिले ते सापडायचे. तो विषय पाटील. आणि तिथं कुमशेत गावात सेन्सिटिव्ह झालेलं आहे तिथं तुम्ही अजून कुठे पिंजरे लागत तर तिथं ते पिंजरे गावकऱ्यांना लावायचे. माझी विनंती आहे बरं का आता आपण भरपूर केलेलं आहे गावकऱ्यांना विनंती आहे सगळ्यांच्या वतीने सरपंच असतील मी बोलतो का बाबा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तुमच्याकडे कॅमेरे चालू आहेत जर यांनी आपल्याला 1 तासामध्ये जर यांनी आपल्याला पत्र दिलं नाही तर कायदा हातात घेऊन आपण रस्त्यावर उतरणार आहोत. तेव्हा त्यांनी कागद द्यायचा. दुसरा विषय त्यांनी जे काही रिपोर्ट सरपंच असतील आम्ही तुम्ही असाल यांना सगळे पेपर जे व्यवहार करणार ते आम्हाला सांगा आणि जर यांनी परवानगी येऊन सुद्धा शूट नाही केलं तर आंदोलन करण्याची आपल्याला धमक आहे. तेव्हा ग्रामस्थांना विनंती राहील माझी स्वतःची आणि सरपंच आणि तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावर बिंदास करू शकता. 1 तासात आम्हाला पाहिजे तसं जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर बसू. आम्ही कुणालाही निवेदन देणार नाही रस्त्यावर डायरेक्ट बसणार आहे. आणि आता त्याला विनंती केलेली आहे साहेब सर्वांची तुम्हाला. जबाबदारी चव्हाण साहेब असतील. जेव्हा आम्ही रस्त्यावर बसू साहेब. त्याला जबाबदार चव्हाण साहेब असतील. आता विनंती केलेली आहे नंतर विनंती हा विषय राहणार नाही. ओके जबाबदार यांच्या बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यामध्ये ते मयत झाले होते. त्या ठिकाणी आपण 10 पिंजरे लावले होते आणि 5 ट्रॅप कॅमेरे लावून आपण 3 दिवस शर्तीचे प्रयत्न करून त्या बिबट्याला आपण आज जेरबंद केला आहे. आज आपण सगळ्यांनी इथं बघितलं आहे. अजून आपल्याला या ठिकाणी पिंजरे आपण ॲक्टिव्ह करून अजून संध्याकाळी ड्रोन करून परत अजून बाकीचे काही बिबट इथं सापडत असतात त्याचे आपण शहानिशा करणार आहे आणि अजून पुढे एखादं बिबट असतं तर आपण त्याची पकडून घेणार आहे. सोबतच हे आज जो आपल्याला बिबट ट्रॅप झाला आहे त्याचे आपण त्या दिवशीच्या स्वॅबवर DNA हे घेतलेलं आहे हेअर सॅम्पल आणि स्वॅब घेतलेला आहे. सोबतच या बिबट्यात देखील स्वॅब घेण्यात येतील आणि ते आपल्याला हैदराबादला DNA टेस्टिंगसाठी पाठवावं लागणार आहे. तिथून एकदा पाठवून आल्यानंतर आपण त्याला परवानगीचे जसे शूट करण्याचे तुमच्या मागणीनुसार शूट करण्याचे आपण त्यांना आदेश वरिष्ठांना मागणार आहे आणि मी तसं तुम्हाला आज लेखी पण लिहून देतो की त्याला आम्ही सोडणार नाही काही झालं ते असे माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हे पत्र बनवायला मला एक अर्धा-पाऊण तास लागले सगळ्या गोष्टीला जुळवून यायला आणि जाण्यासाठी जो काय टाईम लागेल आणि ह्या टायमिंगचा विचार करता मी इथंच थांबतो तोपर्यंत तुमच्यासोबत तुम्हाला इथंच मी सही करून पत्र देतो मी तोपर्यंत आपण फक्त एक विनंती गाडी पाठवून देऊ. म्हणजे साहेब हा जर दोषी ठरला तर ठरला, तुम्ही आपण त्याला त्याला परवानगी आणायला त्याला जबाबदार तुमची असणार आहे. माझी नाही तुम्ही परवानगी आणायची आणि त्याला शूट करायचं काम तुमचं माझी असणार. राहील माझं याच्यात सगळं कोणतेही राहील. हलगर्जीपणा झालेला नाही पाहिजे साहेब आता सांगतो. आणि इथं सर्व पाहतात ते आणि हे बघा आम्ही तुम्हाला सहकार्य केलं तुम्ही आपण आम्हाला सहकार्य करा. त्या बाळाला खरी अखेर